उसळ करणार आहे त्यासाठी इथे मी तेल घेतलं चांगलं, ते तापून दिलं, मग जिरं राई घातलेलं आहे, जिरं राई नंतर घातलेलं आहे कांदा, मिरची नंतर लसूण आणि अद्रक, त्याचबरोबर आता आपल्याला हिंगाची फोडणी द्यायची आहे। हळद, लाल तिखट, कलरवाली काश्मीरी पावडर, गरम मसाला, धने पावडर घालायचं होतं मला। सर्व मसाले परतून घेतलेले आहे। त्यामध्ये मटकी, हे बघा इथे मटकी घेतली आहे, ती आता चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला। हा बघा हा मिसळ मसाला आहे, तर आपण त्यामध्ये हा मिसळ मसाला घालूया, परतून घ्यायचं। इथे गरम पाणी ठेवलेलं आहे बाजूला करायला। आता तुम्ही त्याला लागेल तेवढं पाणी, इथे बघा 1 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलं होतं, तर ते आता आपण मटकीमध्ये घालून घेऊया। चवीपुरतं मीठ, थोडी कोथिंबीर, आता चांगली खळखळून आपण उकळी काढून घेऊया। पाहू शकता इथे चांगली खळखळून उकळी आलेली आहे। हे बघा मटकी शिजायला काही वेळ लागत नाही। आपण आता गॅस मीडियम करूया आणि झाकण ठेवूया। आता 10 मिनिटांमध्ये आपली मटकी तयार। बघा इथे आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे। आता ह्याच मटकीच्या उसळला आपण मिसळ कशी बनवायची आहे तर आता बघूया आपण। इथे हे बघा किती छान अशी तर्री पण आली आहे नाही का। हे बघा आता आपल्याला मिसळ बनवायची आहे ना, इथे मी मिसळ मसाला घातलेला आहे, तर तुम्ही याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण पण घालू शकता। हे बघा इथे हा स्पेशल मिसळचा फरसाण आहे। आता आपल्याला जर या मटकीची मी उसळ बनवली, आपल्याला मिसळ करून खायची आहे ना, तर यावरती फरसाण टाकायचं, कांदा टाकायचा, बारीक चिरून कांदा घ्यायचा आणि तो टाकायचा, आणि त्यावरती कोथिंबीर वगैरे घालायचा आणि छान पाव आणायची आणि पावाबरोबर ती खायचं। बघा किती छान असं म्हणजे आलंय ना, कलर पण आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करा। धन्यवाद।